तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो. मित्रांनो पाहायला मिळतंय की आता पार्थ हा काव्याला इग्नोर करत असतो. तिचं बोलणं तो ऐकत नसतो. तसेच नंदिनी देखील जीवाचं बोलणं ऐकून घेत नसते. जीवा नंदिनीला त्या मुलीचं नाव सांगत होता तेही नंदिनीने ऐकले नाही. जीवाला समजते की नंदिनी माझ्यामुळे खूप जास्त हर्ट झाली आहे. आता काही करून तिचा रुसवा मला काढावाच लागणार आहे. पुढे करत असते काव्या. पार्थला काय हवं नको ती बघत असते. पण मित्रांनो आता पार्थ जो आहे तो काहीच तिला रिस्पॉन्स देत नसतो. तो जो आहे तो खूप शांत झालेला असतो. तो काहीच तिला बोलत नसतो. आणि मित्रांनो याचमुळे जे आहे ते काव्या खूप हर्ट होते. काव्या सकाळी उठून त्याचं सगळं घड्याळ सगळं काही काढून ठेवते ड्रेस वगैरे. पण तरी देखील पार्थ म्हणतो की तुम्हाला अशी सवय लावून घ्यायची काहीच गरज नाहीये. जे चाललंय ते नीट आहे. तुम्हाला बदलायची गरज नाहीये माझ्यासाठी. तर आता काव्या देखील खूप हर्ट होते. तिथे जीवा देखील जे आहे ते नंदिनीचं काहीच ऐकून घेत नसतो. त्यामुळे आता मित्रांनो पार्थ आणि नंदिनी काय निर्णय घेतील? म्हणजे त्यांनी तर डिव्होर्स दिलाय, पण आता हे दोघे साईन करतील का? हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? आणि मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.